परत पाण्यातून काढला. हे बघा, हे असं जवळ आहे. हे बघा. आता 3-4 वेळा पाण्याने मी धुतलं आहे, खूप छान. तर तुम्ही पण असंच धुवा चांगलं आणि बनवा, खूप छान लागते. खाऊन बघा बनवून. बघा, हे काय लोंबकळते. हे काढा नंतर. हे काय आहे? हा जवळा आहे, बारीक जवळा आहे खाडीचा, छान लागतो हा. पण याला स्वच्छ साफ करावा लागतो. कचरा खूप असतो, पालापाचोळा असतो, तो सगळा काढायचा आणि 4-5 पाण्यात तरी धुवायचा चांगला. आता मी हा खूप छान धुतलेला आहे, तरी पण अजून 2 पाण्यात धुणार आहे, कळलं. या एवढ्या मिरच्या, हे 3 कांदे, हे 3 कांदे आहेत. कांदे घ्या, हे माडे जरा छोटे आहेत, 3 मोठे कांदे घ्या. कंजूसपणा करू नका, चांगलं पाहिजे तर मटेरियल चांगलं वापरायचं. हे बघा 3 कांदे, हे हिरवी मिरची आणि लसूण घ्यायचं थोडं. कांदे भरपूर टाकायचा, 3 तर पाहिजेच कांदे, नाहीतर मग जवळा चांगला. जवळ्यासाठी तेल टाकायचं. आता आपण जवळा साफ केला ना, त्यासाठी तेल. हा बघा, जवळ्याला थोडं तेल जास्त टाका. हा तेल टाकला. हा एवढा कांदा बघा किती. हे लसूण आहे, पहिला लसूण टाकायचा. आता हे झालेलं आहे, आपण आता हे उतरायचं. आणि जसं बनवलं आहे मी तसंच तुम्ही पण बनवा आणि लाईक शेअर करा, कमेंट करा. मग तुम्हाला छान छान रेसिपी टाकणार मी नॉनव्हेजच्या. बाय बाय बाय. जवळा तयार झालेला आहे. हा बघा, सुका फडफडीत जवळा बनवायचा, ओलसर बनवायचा नाही, तो चांगला लागत नाही. असं सुका फडफडीत बनला पाहिजे, नाही तर तुम्ही असं मध्येच पाणी ठेवाल, बघा याच्यात पाणी काय आहे काय नाही आहे, सगळा सुकला आहे. म्हणून एकदम सुका बनवायचा. आणि कोथिंबीर टाकायची वरून अशी.